Hello student, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट, आज आपण 7th स्टँडर्डचा सायन्स हा सब्जेक्ट बघत आहोत. तर त्यातला आपला 4th चॅप्टर आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवातील पोषण. तर या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधी चॅप्टर 1st, 2nd, 3rd याही चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या तीनही चॅप्टरचे एक्सरसाइज बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा एंडपर्यंत नक्की बघा. चला, आपला आता फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करतो. फर्स्ट क्वेश्चन, क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे टायगर, काऊ, वल्चर, बॅक्टेरिया, डिअर, गोट, ह्युमन, फंगस, लायन, स्पॅरो, बफेलो, फ्रॉग, कॉकरोच अँड टिक. सो चला, आपण आता फूड टाईपनुसार यांचं क्लासिफिकेशन करूया. आणि हे आपलं आन्सर. कार्निवोर्स म्हणजेच मांसाहारी प्राणी, तर ते आहेत टायगर अँड लायन. हर्बिओर्स म्हणजेच शाकाहारी प्राणी, ते आहेत काऊ, डिअर, गोट अँड बफेलो. स्कॅव्हेंजर्स म्हणजेच ज्याला आपण स्वच्छता कर्मी असं म्हणतो, ते आहेत वल्चर्स, म्हणजेच त्याला गिधाड असं म्हणतो. वल्चर्स म्हणजे गिधाडे. देन नेक्स्ट आहे डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक. विघटक आहेत फंगस आणि बॅक्टेरिया. नेक्स्ट आहेत ग्रॅनिवोर्स, तर ते आहे स्पॅरो. नेक्स्ट इन्सेक्टिवोर्स म्हणजेच कीटक भक्षी आपण जे म्हणतो, तर ते आहेत फ्रॉग, पॅरासिटिक आणि टिक. तर लास्ट वन आहे ओमनिवोर्स म्हणजेच मिश्रहारी प्राणी, तर त्यामध्ये येणार ह्युमन आणि कॉकरोच. सेकंड क्वेश्चन, मॅच द पेअर्स. त्याच्यामध्ये ए ग्रुप, बी ग्रुप. ए ग्रुपमध्ये बघा पॅरासिटिक प्लांट, इन्सेक्टिव्हस प्लांट, स्पायरोफायटिक प्लांट अँड सिम्बायोटिक प्लांट. आणि बी ग्रुपमध्ये आहे मशरूम, लिचेन, ड्रॉसेरा, कसकटा. तर आता याच्यामध्ये हे आहे आपलं आन्सर. सी. फर्स्ट पॅरासिटिक प्लांट म्हणजेच परपोषी वनस्पती, तर त्याचं एक्झाम्पल आहे कसकटा म्हणजेच अमरवेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे इन्सेक्टिव्हियर प्लांट. इथे इन्सेक्टिव्हर्स प्लांट, तर ते आहेत ड्रॉसेरा. देन थर्ड आहे स्पायरोपॅटिक प्लांट, तर त्यामध्ये येणार मशरूम म्हणजेच भूचक्र. आणि फोर्थ आहे सिम्बायोटिक प्लांट, तर ते आहे लिचेन म्हणजेच दगडफूल. ओके, सो अशा प्रकारे आपण हे पेअर्स मॅच केले आहेत. नाउ नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर वर्ड्स. तर तुमच्या शब्दात प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि त्याच्यामध्ये ए, व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन. सजीवाला पोषणाची गरज का असते. अँड सी द आन्सर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिशन ड्यू टू द फॉलोइंग. तर खालील गोष्टींसाठी सजीवांना पोषणाची गरज असते. पॉइंट ए, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. बी, फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. सी, टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. अँड डी, टू फाईट डिसीज. फर्स्ट म्हणजेच काय, टू सप्लाय एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग. तर कुठलेही काम करण्यासाठी जे एनर्जी लागते ती पोहोचवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी. तिसरं दिलेलं आहे टू रिप्लेस अ डॅमेज सेल्स. तर जे आपल्या पेशी आहेत, डॅमेज पेशी आहेत, त्यांना रिप्लेस करण्यासाठी, त्या पेशी किंवा टिश्यूज भरून काढण्यासाठी आणि आजारांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी.
B. Explain the process of production of food in plant. ओके, सो या क्वेश्चनचं आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, ग्रीन प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड with the help of sunlight and chlorophyll. Plants make their own food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. झाडांच्या पानामध्ये हे अन्न तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाश आणि त्यांच्यामध्ये क्लोरोफाईल. तर त्याच्या पाणी तसेच मातीमधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड या सगळ्यांचा उपयोग करून झाडे हे अन्न बनवतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस. त्यालाच प्रकाश संश्लेषण प्रोसेस किंवा पद्धत असं म्हणतात. इन दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन अँड टेक इन अ कार्बन डायऑक्साईड. तर या प्रोसेसमध्ये झाडे आपल्याला ऑक्सिजन पोचवतात किंवा बाहेर त्याच्यातून त्या प्रोसेसमधून बाहेर ऑक्सिजन येतो आणि कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. तर ही आहे त्याची ही प्रोसेस. 6CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O वॉटर आणि याच्यापासून जी प्रोसेस होती सनलाईट आणि क्लोरोफाईल पासून म्हणजेच हरितलवके आणि सूर्यप्रकाश याच्यापासून पुढे C6H12O6 त्यालाच ग्लुकोज म्हणजेच ते अन्न, झाडांचं अन्न प्लस 6O2 आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. तर ही त्याची रिॲक्शन तशी दिली आहे. सी, व्हॉट इज मेंट बाय parasitic plants? Name their different types with example of each. The parasitic plant, parasitic म्हणजेच परपोषी वनस्पती. Answer, the plants that grow on a body of other plants to obtain food are called as a parasitic plants. म्हणजे अशा काही वनस्पती आहेत की जे स्वतः ग्रो करण्यासाठी किंवा स्वतःची वाढ होण्यासाठी इतर वनस्पतींवरती अवलंबून असतात. त्या वनस्पतींना पॅरासिटिक, परपोषी वनस्पती असं म्हटलं जातं. ओके, तर याचे 2 टाइप्स आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ पॅरासिटिक प्लांट्स. फर्स्ट बघा, होलो पॅरासाइट्स आणि त्याचा एक्झाम्पल आहे रॅफेलसिएक आणि सेकंड आहे हेमी पॅरासाइट्स, त्याचं एक्झाम्पल आहे लोरॉन्थॅसिएक. डी क्वेश्चन, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन अ ॲनिमल. प्राण्यांच्या मधल्या पोषकतेच्या व्हेरियस ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला इथे एक्सप्लेन करायला सांगितले आहे. So see the answer, steps of a nutrition in animals are as follows. So हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. मी ते इम्पॉर्टंट मार्क करते. फॉर 2 मार्क्स हा क्वेश्चन याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळेला विचारला गेला आहे. ओके, सो फर्स्ट, इंजेक्शन, फूड इज टेकन इनटू द बॉडी. डायजेशन, कन्वर्जन ऑफ फूड इनटू सिंपल soluble forms. Then third आहे absorption, transfer of soluble food to the blood. Next आहे assimilation, utilization of absorbed food by cells and tissues of energy production, growth and repair. Last आहे egestion म्हणजेच उत्सर्जन, removal of waste product and undigested food from body. So या आहेत न्यूट्रिशन इन ॲनिमल च्या स्टेप्स. E. Name some unicellular organisms in which all life processes take place within their unicellular body. Okay.
सो आन्सर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा. एकपेशीय सजीव कोणते आहेत? अमिबा, युग्लिना अँड पॅरामेशियम, in which all life processes take place within their unicellular body. सो स्टुडंट, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे सुद्धा एक्सरसाइज जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर चला आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. 4 गिव्ह रिझन्स. कारणे द्या. त्यामधला प्रश्न ए, क्वेश्चन ए, insectivorous plants are attractively colored. And the answer, insectivorous plants generally grow in soil or water deficient in a nitrogen compounds. The plant body of the Drosera burmani has a flower-like appearance. तर तिचं त्या वनस्पतीचं जी बॉडी आहे ती फुलाप्रमाणे असते. इट ग्रोज क्लोज टू ग्राउंड. जमिनीच्या लगतच तिची वाढ होते. इवन इट लिव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. तर ते त्याचा एक अट्रॅक्टिव्हली कलर असो, पिंक कलर, रेड कलर. सो insectivorous plants are attractively colored. Droplet of a sticky substances found on the tips of the hair attract insect. तर त्याच्या वरच्या बाजूला चिकट असे केसासारखे, तंतुमय सारखे छोटे छोटे केसच म्हणूयात आपण, किंवा तंतू असतात जे की कीटकांना अट्रॅक्ट करतात. दीज प्लांट्स कन्झ्युम इन्सेक्ट्स. तर असे हे जे प्लांट्स आहेत हे कीटकांना कन्झ्युम करतात. टू फिलफिल देअर नीड फॉर अ नायट्रोजन. टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट these plants are attractively colored. सो अशा प्रकारे कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ते कलरफुल असतात. बी क्वेश्चन, बटरफ्लाईज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक अ प्रोबॉयसिक. आन्सर, holozoic mode of nutrition means the feeding of solid and liquid food by animals. Butterflies live on nectar from flowers. Therefore, to suck the nectar from flowers, they have a long tube-like structure called proboscis. Next, fifth question. Prepare and complete the flowchart according to type of nutrition. तर सजीवातील पोषकतेनुसार आपल्याला त्यांचा हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. ओके, तर यानुसार आपला हा कंप्लीटेड चार्ट असा आहे. न्यूट्रिशन्स मध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स. प्लांट्समध्ये येणार ॲटोट्रोपिक, हेट्रोट्रोपिक अँड सिम्बायोटिक. पुन्हा हेट्रोट्रोपिकमध्ये येणार इन्सेक्टिव्हस अँड स्पायरोफायटिक. नऊ ॲनिमल्समध्ये होलोइझिक, सॅप्रोइझिक अँड पॅरासिटिक. नऊ पॅरासिटिकमध्ये येणार एक्टोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक. एक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक म्हणजे बाह्य परजीवी आणि अंतःपरजीवी. नेक्स्ट आहे सिक्स्थ क्वेश्चन. थिंक अँड आन्सर. विचार करा आणि उत्तर लिहा. ए क्वेश्चन, वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ अँड डिशेस ॲट होम. आर वी देन ॲट्रोटॉपिक ऑर्गॅनिझम्स? Okay, now see the answer. First, we prepare a variety of foodstuffs and dishes at home, but we are not heterotropic organisms. In heterotropic organisms, they have a
chlorophyll in their body, and food is prepared here with the help of sunlight, water and carbon dioxide, इथे CO2 आहे for the organisms. But the food which we prepare at home is not generated in our body. So we are not a autotrophic organism. B. Which organisms are greater in number, autotrophs or heterotrophs? Why? Answer. First point, autotrophs have a chlorophyll in the cell, and here the organic food is prepared using sunlight, water and CO2 means carbon dioxide. तर ॲट्रोपाइट्समध्ये हरित लवकाच्या द्वारे सनलाईट, वॉटर अँड CO2 यांचा यूज करून ते स्वतःचे अन्न तयार करतात. सेकंड, दे डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर ऑर्गॅनिझम फॉर सर्वायवल. तर त्यांना दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहावं लागत नाही. थर्ड, बट द हेट्रोट्रोप्स डिपेंड ऑन अ ॲटोट्रोप्स. तर याला ॲटोट्रोप्स म्हणजेच काय, प्राथमिक भक्षक. तर हेट्रोट्रोप्स म्हणजे द्वितीयक भक्षक जे आहेत, सॉरी, ॲट्रोट्रोप्स म्हणजेच काय असतं तर वनस्पती, आणि हेट्रोट्रोप्स म्हणजेच काय असतात, प्राथमिक भक्षक. तर हे जे प्राथमिक भक्षक आहेत हे या ॲटोट्रोप्सवरती अवलंबून असतात. अँड द ऑर्गॅनिझम्स फॉर सर्वायवल अँड अदर्स ऑर्गॅनिझम्स फॉर सर्वायवल. तर हे प्राथमिक भक्षक या वनस्पतींवरती किंवा इतर ऑर्गॅनिझम्सवरती अवलंबून असतात. हेन्स ॲटोट्रोप्स आर मोर इन नंबर दॅन हेट्रोट्रोप्स. C. The number of heterotrophs found in a desert region is smaller. However, they are found in a greater number in the sea. Why is this so? And the answer, in desert region, due to scarcity of water and excess heat, very few cactus are found as autotrophs. तर डिझर्ट रिजनमध्ये तुम्हाला माहीत आहे पाण्याची कमतरता असते, खूप उष्णता असते, त्यामुळे तिथे वाळवंटी वनस्पती येतात. सो व्हेरी फ्यू कॅक्टस आर फाउंड ॲज अ ॲटोट्रोप्स कम्पेअर टू सी. म्हणजे समुद्राच्या मानानं तिथे खूप कमी वनस्पती असतात. ॲज अ ॲटोट्रोप्स आर लेस, नंबर ऑफ हेट्रोट्रोप्स डिपेंड ऑन ॲटोट्रोप्स आर स्मॉलर. तर तिथे वनस्पतीच कमी आहेत, त्यामुळे वनस्पतीवरती अवलंबून असणारे प्राथमिक भक्षक हे सुद्धा तिथे कमीच असणार. वेअर ॲज इन अ सी, ड्यू टू द ग्रेटर नंबर ऑफ ॲट्रोट्रोप्स. तर समुद्रामध्ये कसं असतं, भरपूर प्रमाणात ॲट्रोट्रोप्स असतात आणि त्याच्यावरती डिपेंडेंट असणारे हेट्रोट्रोप्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात. वेअर ॲज इन अ सी, ड्यू टू ग्रेटर नंबर ऑफ ॲट्रोट्रोप्स, greater number of heterotrophs are found. D. What damage or harm to exoparasitic and endoparasitic animal causes? अंतःपरजीवी आणि बाह्यपरजीवी प्राण्यांमुळे काय हार्मफुल आहे हे विचारलेलं आहे, किंवा त्यांच्यापासून आपल्याला काय धोका आहे. अँड सी द आन्सर. फर्स्ट, ectoparasitic animal suck the blood of the animal on which it remains, and endoparasitic animals get ready-made food from the body of animal in which it remains. And second, this way both are parasites make the animal weak by sucking their blood or by eating prepared food from them. E question. Why is plant food not produced in any other part of the plant except the green ones? Okay, now see the answer. Plant food is not produced in any other any other parts of the plant except the green ones.
because only green part contains chlorophyll and chlorophyll is very necessary for the production of food. तर फक्त पानांच्या मध्येच हे हरित लवके असतात आणि हे हरित लवकांच्या मुळेच प्लांट्समध्ये फूड प्रोडक्शन होतं. त्यामुळे ते पानांच्या मध्येच होतं, इतर कुठल्याही पार्टमध्ये होत नाही. ओके स्टुडंट, तर याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.